सुरू असलेल्या पदयात्रेच्या निमित्ताने आणि शिरूर तालुक्याच्या स्वाभिमानाची जी पदयात्रा आपल्या गावामध्ये आली आणि त्याचं सर्व ग्रामस्थांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी मी सहर्षाचं आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। या पदयात्रेसाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण गावोगावी जाऊन गोडगंगेची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो ते गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय लोकनेते दादा पाटील फराटे, ज्यांनी खऱ्या अर्थानं 12 वर्षापूर्वी या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पदयात्रेच्या माध्यमातून गोडगंगेची वस्तुस्थिती आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला। ते कैलासवासी स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचरणे यांचा संघर्ष अविरतपणे पुढे ठेवण्याचं ज्यांनी काम केलं ते या ठिकाणी उपस्थित असलेले राहुलदादा पाचरणे, त्याचप्रमाणे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे, गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर भाऊ फराटे, तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे सहकारी मित्र राजेंद्रजी कोरेकर, शिवसेना नेते अनिलजी काशीद, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि वाघोलीवरून या ठिकाणी या यात्रेसाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले शांताराम बापू कटके, त्यांच्या समवेत आलेले सोमनाथजी आव्हारे आपलं या ठिकाणी स्वागत करतो। या पदयात्रेमध्ये 22 तारखेपासून ते आजपर्यंत ज्यांनी पायी चालून या ठिकाणी पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थानं एक युवक सहकारी सचिन नाना पलांडे आपले या ठिकाणी स्वागत करतो। सागरजी खंडागळे, अशोकराव गारगुटे, त्याचप्रमाणे संतोषराव फराटे आणि मलठणून या ठिकाणी या पदयात्रेमध्ये रोज सहभागी होणारे आमचे सहकारी प्रमोदराव दंडे होते। त्याचप्रमाणे नागरगावच्या प्रथम नागरिक उज्ज्वलाताई शेलार यांच्यापासून नागरगावमध्ये उपस्थित असलेले ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, कुणाचाही नामोल्लेख करत नाही, कुणाचं राहिलं तर परत नाराज नको, त्यामुळे सर्व उपस्थित मंडळी आणि खऱ्या अर्थानं दादा पाटील आपलं ज्यांनी भव्य दिव्य स्वागत केलं ते आमच्या नागरगावमधील आदिवासी भिल्ल समाजाची मंडळी आपल्या गावामध्ये संघर्ष यात्रा येत आहे आणि या पदयात्रेचं स्वागत करण्यासाठी त्यांना समजल्यानंतर ते स्वतःहून या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी झांजपथक घेऊन या ठिकाणी कसलाही मोबदला न घेता उन्हामध्ये आणि निरोप मिळाल्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये उपस्थित राहिले ते आमचे सर्व समाज, आदिवासी समाज, भिल्ल समाज बांधव खऱ्या अर्थानं आपलं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं। कारण आदरणीय पाचरणे साहेबांच्या माध्यमातून, त्यांची काही दाखल्याच्या माध्यमातून, काही घरकुलाच्या माध्यमातून आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि ते सेवाचं कुठंतरी आपण परत देणं लागतो आणि मग खऱ्या अर्थानं आपण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहात आणि त्यांनी ते आपलं आद्य कर्तव्य समजून आपलं स्वागत करण्याचा प्रयत्न केला। त्या सर्व मंडळींना मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी आपण सर्व मंडळी या ठिकाणी गेल्या 22 तारखेपासून गोडगंगेच्या गैरकारभाराचा वस्तुस्थिती मांडण्यासाठी आपण गावोगावी फिरत आहात। खरं तर ही पदयात्रा 12 वर्षापूर्वी आपण काढली होती आणि 12 वर्षापूर्वी गावोगावी जाऊन सांगितलं होतं की गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरती किती रुपयाचं, किती कोटीचं कर्ज आहे आणि गोडगंगेचं भाऊसाहेब साठे यांचं नवनंती आपण पुढे येऊन बसावं आणि खऱ्या अर्थानं गोडगंगेचा लेखाजोखा 12 वर्षापूर्वी आपण जाऊन सांगितला। गावागावामध्ये रोजचा 25-30 किलोमीटरचा प्रवास करून आणि तालुक्यामध्ये सुमारे 200-300 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या पायाला फोड आले तोपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण केलेला संघर्ष त्यावेळेस खऱ्या अर्थानं वाया गेला आणि त्यावेळेसचा निकाल 21-0 असा लागला आणि खऱ्या अर्थानं याच्यामध्ये राजकीय नुकसान काही कोणाचं झालं नाही, परंतु खऱ्या अर्थानं प्रापंचिक नुकसान खऱ्या अर्थानं सभासदांनी आपलं करून घेतलं, हे या ठिकाणी आपण आवर्जून सांगितलं पाहिजे। त्यानंतर मताला नाही पण उसाला 3000 रुपये बाजार देऊ असं आपण जाहीर केलं आणि कारखान्यात त्यावेळेस सुद्धा 20-1 आपला एकच संचालक दादा पाटील त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यानंतरची 2 वर्षानंतरची गोडगंगेची वस्तुस्थिती पाहिली तर गोडगंगा आज दुसऱ्या सीझनला बंद आहे, कामगारांचे 2-2, 3-3 वर्षाचे पगार नाहीत आणि खऱ्या अर्थानं जनता जागरूक नसेल
तर हे काहीच होणार नाही. कारण तो खऱ्या अर्थानं आपण सर्व मंडळी जर जागरूक असतो आणि 12 वर्षापूर्वी यांचं ऐकलं असतं, सत्ता परिवर्तन केलं असतं, तर आज गोडगंगेने सुद्धा माळेगाव सोमेश्वर इतका बाजार देण्याचा प्रयत्न केला असता. कारण ह्यांना काय बाकीच्या काही कुठल्या संस्था चालवायच्या नव्हत्या, परंतु हा गैरपाय रोखायचा होता आणि रोखला असता तर आज कामगारांचे जे हाल अपेक्षा आपण पाहतोय. आमच्या कारखान्यामध्ये शंतराम बापू या ठिकाणी आलेले आहेत. गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी जर मयत झाला तर प्रत्येक कामगार एक सहानुभूती आणि सौजन्यता कामगाराच्या कुटुंबाला मदत होण्यासाठी 1 दिवसाचा पगार त्या कामगाराला दिला जातो. मला वाटतं 14-15 लाखाचा, 5 लाखाचा तो 1 दिवसाचा पगार कामगारांना दिला जातो. परंतु या कामगारांच्या पगारामधनं हा कामगारांनी पगार कट करून दिला. परंतु अशा अनेक कामगार आहेत, 16 कामगार आहेत, त्यांचे मयत झाल्यानंतर कामगारांनी कापून दिलेले पगार सुद्धा चेअरमनने दिले नाहीत. इतकी शोकांतिक आहे. म्हणजे मेलेल्याच्या मड्यावरचं लोणी खाण्याचा हा खऱ्या अर्थानं प्रकार आहे. आणि अशा लोकप्रतिनिधींना आपण आता किती दिवस डोक्यावर घ्यायचंय हा खऱ्या अर्थानं हा आपल्या सर्वांनी विचार करण्याचा भाग आहे. कारण जोपर्यंत गावाच्या बाहेर होतो, आता गावात आला, आता तुमच्या घरात आले, आता चुलीपर्यंत आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं ज्यांनी काम केलं, आता त्यांना आपण किती दिवस आश्रय देणार आहात. राजकीय व्यासपीठ नाही, परंतु याचा कुठेतरी आपण लेखाजोखा ठेवण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण कामगारांच्या घरापर्यंत आलं, आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आलं. उद्या सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघली आणि खाजगी सहकारी साखर कारखानदारी सुरू झाली तर कुणाचा ऊस तोडायचा आणि कुणाचा नाही तोडायचा याचे पूर्ण अधिकार त्या खाजगी कारखान्याला राहतात. आणि खऱ्या अर्थानं या कारखान्याची मनमानी आपण पाहिली. शरदराव, आपण त्यावेळेस आपल्या गावचे विद्यमान सरपंचांचं ऊसाचं जळीत झालं. आज जशी पदयात्रा काढली त्यावेळेस मराठा आरक्षणासाठी आपल्या गावचे विद्यमान सरपंच त्यावेळेस किसनराव शेलारते होते. पायी शिरूरपर्यंत पदयात्रेमध्ये आले आणि अशोक बापूंचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु त्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस वेळ आली त्याचा 10-15 एकर वाट्याने खंडाने केलेल्या जमिनीतला ऊस पेटला. अक्षरशः त्याच्या प्रपंचाची राख रांगोळी झाली. परंतु ह्या निगरगठ्ठ असणाऱ्या आमदाराला त्याचा पाझर फुटला नाही आणि अक्षरशः लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर ते अशोकराव पवार यांनी केलेलं. आणि मग अशा तुमच्या आमच्या सर्वांच्या कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मुळे उठलेल्या लोकांना आपण किती दिवस पोचायचं हा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना हा माझा प्रश्न आहे. 25 वर्ष आपण एक हाती सत्ता दिली. 25 वर्ष सत्ता देत असताना त्यामध्ये कुणीही दुसरा चेअरमन झाला नाही. घरच्या कारभारामध्ये जर कारभारी चुकीचा निघला तर आपण दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, फार 5व्या वर्षी कारभार काढून घेतो. परंतु 25 वर्षाची एक हाती कारभार होती. गोडगंगेला पारितोषिक मिळालं. उत्कृष्ट तांत्रिकाचा असू द्या, आर्थिक व्यवस्थापनाचा असू द्या, संचालक मंडळाने तुम्ही जायचं तिथं पुरस्काराचं तुम्ही श्रेय मात्र चेअरमन आणि व्हाईस चेअरमन संचालक मंडळ घ्यायचा. मग आता 25 वर्षामध्ये तुमच्या कारभारामुळं जे कारखान्याची अवस्था आणि बंद पडलेलं याचं श्रेय पण तुम्ही घेतलं पाहिजे. कारखान्याच्या चेअरमननीच घेतलं पाहिजे ना. परंतु हे श्रेय दाखलायचं काम मग कारखान्याच्या विरोधात असणाऱ्या सरकारच्या दाखलायचं. आता म्हणायचं अजितदादांनी कर्ज नाही दिलं. 25 वर्षापूर्वी 38 ते 40 कोटीमध्ये सुरू झालेला कारखाना आज 450-500 कोटी रुपये कर्जात आहे. मग याचं पण आपण या ठिकाणी जाब विचारण्याची खऱ्या अर्थानं या मंडळीला गरज आहे. आणि एकीकडे गोडगंगा 25 वर्षामध्ये 40 कोटीमध्ये उभा राहिलेला कारखाना 450 कोटी न्यायचा. आणि त्याच खरं पाहिलं तर व्यंकटेश कृपा सहकारी साखर कारखाना हा आपल्या कारखान्याच्या माध्यमातून, आणि आता इथे अनेक कामगार आहेत, मी नाव नाही घेत, परंतु या कारखान्याच्या राज्याश्रयाखाली उभा राहिलेला व्यंकटेश सहकारी साखर कारखाना 5 वर्षामध्ये कर्जमुक्त होतो. आणि MIT कॉलेजला जाऊन आपण व्याख्यान देता की व्यवसाय कसे करायचे आणि VSIला जाऊन आर्थिक तांत्रिक पुरस्कार घेण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व्यंकटेशला मिळतात, पण गोडगंगेला काही मिळत नाही. याचा पण आपण खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेक सभासद आपल्या इथे 19,000पैकी 5 ते 6,000 सभासदांच्या वारस नोंदी केलेल्या नाही. खऱ्या अर्थानं संविधानिक हक्कापासून
या मंडळींना रोखण्याचे काम या चेअरमनने केलेलं आहे आणि एक सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून मगरुरी खऱ्या अर्थानं या चेअरमनने आपण या ठिकाणी दाखवलेली आहे आणि ही सगळी हुकुमशाही जर मोडून काढायची असेल तर खऱ्या अर्थानं ही मंडळी जी पायी आलेली आहे या पायी आलेल्या मंडळींचा संघर्ष वाया जाऊ न देता आपण सर्व मंडळी यांना साथ देणं गरजेचं आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित सर्वांना घोडगंगा किसान क्रांतीच्या माध्यमातून लढा स्वाभिमानाचा यासाठी नागरगावकरांच्या वतीनं पूर्णपणे या ठिकाणी समर्थन देतो या ठिकाणी मी आवाज देतो आपण सर्वांनी हात उंच करून या संघर्ष यात्रेला पाठिंबा द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो घोडगंगा किसान क्रांतीचा घोडगंगा किसान क्रांतीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा गली गली में शोर है गली गली में शोर है अरे पक्का दरोडेखोर है धन्यवाद या ठिकाणी घोडगंगा किसान क्रांतीला आणि लढा स्वाभिमान जनतेचा याला नागरगाव ग्रामस्थांचा आणि पंचक्रोशीतर सर्व मंडळीचा या ठिकाणी मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि या ठिकाणी पुढील सूत्रसंचालन रुपयांनी करावं असं या ठिकाणी विनंती करतो